जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 11 सप्टेंबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव गडगडलेले पाहायला मिळाले. चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव 200-250 ते 300 रुपयेपर्यंतचे मिळाले. 11 सप्टेंबरला नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये साधारण 15 ते 20 हजार क्रेटची आवक झाली. बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड पाहायला मिळतो. बळीराजा टोमॅटोचं पीक अतिशय मेहनतीनं जगवतो, वाढवतो, जपतो आणि बाजार पडल्यावर शेतकऱ्याची कुचंबना मोठ्या प्रमाणात होते. झालेला खर्च कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण होतो. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात. नारायणगावचे टोमॅटो मार्केट मोठे आणि प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी व्यापारी, त्याचबरोबर शेतकरी, मार्केट कमिटीचं संचालक मंडळ या सगळ्यांचं नियोजन चांगलं असल्यामुळे आवक देखील चांगल्या विश्वासाने या ठिकाणी होत असते. परंतु 10-11 सप्टेंबरला बाजारभाव कमी होऊ लागल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढू लागलेली आहे. अर्थात टोमॅटोच्या बागा उरकत आल्यामुळे जुन्या टोमॅटोचा बाजारभाव अतिशय कमी झालेले आहेत. 100 ते 150 रुपये किंवा 50 रुपयांनी मागतायत, कधी तर मागत पण नाही, अशी पण परिस्थिती आहे. परंतु चांगली टोमॅटो जी आहेत एक नंबरची, त्याला बाजारभाव 250 ते 300 रुपयापर्यंतचा मिळतोय. यामध्ये साऊ, आर्यमान, मेघदूत, 108 ह्या व्हरायटी आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 11 सप्टेंबरला टोमॅटोची आवक साधारण 15 ते 20 हजार क्रेटच्या आसपास झाली असली तरी बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. इतर ठिकाणी टोमॅटोची आवक सुरू झाल्यामुळे टोमॅटोचे बाजार पडलेत असं व्यापारी सांगतायत. या मार्केटमध्ये टोमॅटो खरेदीसाठी सुद्धा आता व्यापारी अतिशय संथ गतीनं फिरताना दिसत आहेत. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ या संदर्भामध्ये योग्य ती दखल घेईल अशी अपेक्षा. एक महत्त्वाचं म्हणजे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेली सगळी टोमॅटो विक्री होत असतात. कोणतंही शेतकरी टोमॅटो परत घेऊन जात नाही, हे नारायणगावच्या मार्केटचं वैशिष्ट्य आहे. लवकरच नारायणगावच्या या मार्केटच्या जागेमधून, म्हणजे नारायणगावची जी सध्या टोमॅटोची मार्केट आहे त्याच ठिकाणी संध्याकाळी धनामेथीचा लिलाव होत असतो. हा धनामेथीचा लिलाव 13 एकरच्या जागेमध्ये लवकरच जाणार आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न तुर्तातुर्त इथला सुटणार आहे. या मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी जेवणाची अल्पदरात व्यवस्था आहे, शौचालयाची, प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे. परंतु टोमॅटोला अधिकचा बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांची चिंता वाढते. काही शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा उलगत आल्यात, परंतु काही शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा सुरू झालेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोच्या बागा नव्याने सुरू झाल्यात त्यांची चिंता वाढलेली आहे. खतांच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर महागडी औषधं याचा ताळमेळ बसवणं शेतकऱ्यांना मोठं अडचणीचं होऊन बसलेलं आहे. खतं, औषधं यांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. टोमॅटोचे दर पडतात आणि औषधाच्या किमती मात्र वाढतच जातात. जगाचा पोशिंदा तो बळीराजा, परंतु सध्या त्याला कोणी वाली नाही अशीच परिस्थिती आहे. शेतामध्ये केलेल्या कोणत्याच पिकाला योग्य बाजारभाव सध्या मिळत नाही. कांद्याची परिस्थिती देखील अशीच दयनीय झालेली आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा दर मिळावा आणि मार्केट कमिटी या संदर्भामध्ये प्रयत्नशील राहील. नारायणगावचे व्यापारीसुद्धा शेतकरी पुत्र आहेत, त्यांनी देखील या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अधिकची काळजी घ्यावी, शेतकऱ्यांचा दुवा घ्यावा अशी अपेक्षा आहे. जे शेतकरी दूरवरून नारायणगावला टोमॅटो विक्रीला आणतात त्यांनी देखील वाहन सावकाश चालवावं,
घरी जाताना सावकाश वाहन न्यावं, घरी आपली लोक वाट पाहत असतात याची काळजी घ्यावी. बाजारभाव पडले म्हणून मूड ऑफ करून वाहन वेगाने चालून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो नाशिवंत माल आहे. बाजार कमी जास्त होऊ शकतात, परंतु बाजार पडले म्हणून फार नाखुश होऊ नका आणि सावकाश वाहन चालून घरी पोचा. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे, आपण जरी परदेशामध्ये असलात तरी आपलं नियोजन नारायणगावच्या मार्केटमध्ये निश्चित चांगलं आहे. या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी, व्यवस्थापक शरद धोंगडे, त्यांचे सहकारी योग्य प्रकारे नियोजन करतात. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला विनंती, शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे बाजारभाव वाढतील कसे याबाबतचं नियोजन कराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. टोमॅटोचे बाजारभाव कमी जास्त प्रमाणात आहे. शेतकरी बांधवांना टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे. माल अतिशय एक नंबरचा माल आहे. खर्च जास्त झाल्यामुळे बाजारभाव जास्त अपेक्षा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? बेलापूर बदली. बदगी बेलापूर. कुठून आले? बेलवंडी. अजून मागितलेच नाही. ठीक आहे, हरकत नाही. लवकर तुमच्या टोमॅटोला चांगलं गिऱ्हाईक मिळो. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. सध्याचा मिळत असलेला बाजारभाव हा शेतकऱ्याच्या अर्थकारणाला चालना देणारा निश्चित नाही. वर्षभर होणारा खर्च आणि सध्याचा बाजारभाव याच्यामुळे अर्थकारण जुळत नाही. आता पहा, एक नंबरचा माल आहे. ह्या मालाला बाजारभाव साधारण 700-800 हजार रुपये मिळाला तरी शेतकऱ्याला कमीच आहे. खर्च वसूल होत नाही. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? इंदापूर. इंदापूरवरून. कुठली व्हरायटी? 2048. म्हणजे मेघदूत. 1.5 एकर. 1.5 एकर लागवड आहे. एकरी खर्च किती येतो? 1 लाख रुपये. एवढे दूर विक्री करायला येता? हो. काय त्याचं कारण नेमकं? तिकडे मार्केट नाही ना. तिकडे मार्केट नाही. ह्या मार्केटबद्दल काय सूचना? चांगली मार्केट आहे. बरोबर आहे. नारायणगावची टोमॅटो मार्केट निश्चित चांगली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना सुद्धा मार्केटबद्दलही चांगल्या आहेत. काय भाव मागतायत? अच्छा, मागितले नाही. योग्य बाजार भाव द्या अशी अपेक्षा आहे. नारायणगावचे हे टोमॅटो मार्केट, शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. मग अतिशय एक नंबरचा लाल आणि चांगला माल आहे. त्यामुळे बाजारभाव देखील तशाच पद्धतीनं चांगला मिळणं अपेक्षित आहे. बाजारभाव जास्तीचा जर मिळाला तर शेतकऱ्यांचा सुद्धा निश्चित फायदा होईल. हो नमस्कार. कुठून आले? भाळवणी म्हणजे पारनेर तालुका. कुठली व्हरायटी? काय नवीन लागवड वगैरे? बरं. काय मार्केटला सूचना? काहीच नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं कामकाज चांगलं असल्यामुळे सूचना काही नाहीत असं शेतकरी सांगतायत. आणि बाजारभाव 250 ते 300-350 रुपये बाजारभाव मिळतोय. नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्यामुळे या ठिकाणी अधिकचे शेतकरी टोमॅटो विक्रीला या ठिकाणी आणत असतात. शेतकरी बांधवांनो, मालाची प्रतवारी चांगली करून आणा आणि जो वरचा थर तुम्ही लावता तीच टोमॅटो खाली असू द्या, जेणेकरून बाजारभाव चांगला मिळण्यामध्ये फायदा होऊ शकतो. व्यापारी बांधवांना विनंती आहे, शेतकरी टोमॅटोची काळजी तळहाताच्या फळाप्रमाणे घेत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारभाव योग्य द्या. नारायणगाव मार्केट कमिटीचे म्हणजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेले सगळे कर्मचारी शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य करतात. असंच सहकार्य ठेवा. टोमॅटोचा बाजारभाव वाढवून देण्यासाठी संचालक मंडळ आणि इथले व्यापारी शेतकऱ्यांचा दुवा घेतील अशीच अपेक्षा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.